सुरू विचारा. सर, सावली बारचा ऑर्केस्ट्राचा जो परवाना आहे तो त्यांनी आता सरेंडर केलेला आहे. कुठेतरी बचावात्मक पवित्र हा कदम कुटुंबियांनी घेतला आहे असं वाटतंय का? सर समोर बोला. चोरीचा माल परत केला म्हणजे चोरीच्या गुन्ह्यातनं माणूस सुटत नाही. ज्या परवान्याच्या आधारावरती गेले कित्येक वर्ष बंदी घातलेला डान्स बार चालवला गेला. एक मिनिट, परत एक राहिला तो त्याला पण जॉईन करून घ्या. म्हणजे जे लायसन परवाना परत केला याचा अर्थ त्याच्यातनं त्यांची सुटका होत नाही. परवाना परत केला याचा अर्थ त्यांनी हे मान्य केलेलं आहे की माझ्याकडे अवैध काम चालू होतं. जर अवैध काम चालू नसेल तर परवाना परत करायचं कारण काय होतं? कारण सुरुवातीपासून ते सांगत होते की माझ्याकडे ऑर्केस्ट्रा चालतो आणि त्याचा परवाना माझ्याकडे आहे. जर ते व्यवस्थित नैतिकतेला आधारे जर त्यांचं काम चालू होतं, अजूनही पोलिसांचा तपास चालू आहे, तपास पूर्ण झालेला नाही, त्याच्या अगोदरच चोराने आपला चोरीचा माल पोलिसांना परत दिला आहे आणि सांगितलं आहे की माझी ह्याच्यातनं सुटका करा, मी चोरीचा माल परत दिलेला आहे. कायद्याप्रमाणे गुन्हा घडलेला आहे. गुन्ह्यामध्ये सिद्ध होत आहे की ज्या गोष्टी महाराष्ट्रात बंदी घातलेल्या आहेत आणि ज्या बंदीची जबाबदारी गृहराज्यमंत्र्यावर आहे, त्याच गोष्टी गृहराज्यमंत्र्याच्या घरात आज चालू आहे. याच्यातनं गृहराज्यमंत्र्याची सुटका होऊ शकत नाही. परवाना परत केला किंवा परवाना रद्द केला म्हणजे या अवैध गोष्टीतनं त्यांची सुटका होत नाही. सावली बार अँड रेस्टॉरंटचा परवाना हा बार अँड रेस्टॉरंट चालवण्यासाठी दिला होता. तिथे डान्स बार चालवण्यासाठी दिला नव्हता. तिथे अवैध धंदे करण्यासाठी दिला नव्हता. तिकडे वेश्या व्यवसायासाठी दिला नव्हता. तिथे पिकअप पॉईंटसाठी दिलेला नव्हता. बाकीच्या गोष्टी अजून सिद्ध व्हायच्या आहेत, पण तिथे डान्स बार चालत होता. हे पोलिसांनी मारलेल्या आत्तापर्यंतच्या 4 छाप्यांमध्ये एकदा छापा पडलेला नाही. 2023 मध्ये 3 वेळा छापे पडलेत आणि 2025 मध्ये एकदा छापा पडला आहे. मी काल स्वतः पोलिसांना भेटलो आणि पोलिसांना हे विचारलं की पोलिसांनी आतापर्यंत याच्यावरती काय कारवाई केली. ज्या वेळेला काल मी पोलिसांकडे गेलो त्यावेळेला आज त्यांनी परवाना परत केलेला आहे. म्हणजे मी परत प्रश्न विचारतोय, या चोरीचं झालं काय? तर आज चोर उठून गेलेले आहेत की हा चोरीचा मुद्देमाल परत करतोय, आमची सुटका करा. असं होणार नाही. गृहराज्यमंत्री ज्याच्यावरती महाराष्ट्र राज्याची कायदा सुव्यवस्था ज्यांच्या हातात आहेत तेच आज कायदा सुव्यवस्था पायदळीत तुडवत आहेत. म्हणजे चोरच भक्षक झालेले आहेत. ज्यांच्यावर जबाबदारी आहे, एका बाजूला म्हणायचं की लाडकी बहीण योजना, बहिणीचा मान सन्मान, आणि दुसऱ्या बाजूला आया बहिणींना बारमध्ये नाचवायचं, ही नैतिकता नाही. महाराष्ट्रासाठी ही शर्मेची गोष्ट आहे. मला तर आता मुख्यमंत्र्यांची दया यायला लागलेली आहे की एवढं सगळं उघड सत्य, आज तर त्यांनी बारचा परवाना परत दिला, याचा अर्थ त्यांनी मान्य केलं की माझ्याकडे चुकीचं काम चालू होतं, नाही तर परवाना परत द्यायची गरज काय होती? मग तुम्ही परवाने परत करताय, चोरीचा माल परत देताय, म्हणजे तुमची सुटका नाही. मुख्यमंत्र्यांनी अजूनही वेळ गेलेली नाही. मुख्यमंत्र्यांकडे मी सगळे पुरावे दिलेत. काल देखील मी काय कारवाई केली, याच्यापूर्वी देखील 3 वेळा छापे पडलेत. परवाना धारकावरती कुठली कारवाई झालेली नाही. बाकीच्या वेळेला ज्या वेळेला अशा प्रकारची डान्स बारवरती रेड पडते त्यावेळेला परवाना धारकावर पण कारवाई होते. ही कारवाई ह्यांच्यावर का होत नाही? राजकीय दबावाखाली पोलीस आहेत आणि म्हणून यांच्यावरती मुख्यमंत्र्यांनी ताबडतोब कारवाई करावी, यांचा राजीनामा घ्यावा. बारचा परवाना परत दिला. आता काल
कृषी मंत्र्यांचं खातं बदललं. खातं बदलून चालणार नाही, त्यांनाच बदलले पाहिजे, त्यांना तिथून काढलंच पाहिजे. तसंच योगेश कदम यांचा राजीनामा मुख्यमंत्र्यांनी घेतलाच पाहिजे. त्याचं कारण असं आहे, नाहीतर तुम्ही हतबल आहात हे चित्र महाराष्ट्रात जाईल आणि मुख्यमंत्र्यांनी हतबल असू नये. मुख्यमंत्री हतबल झाले तर महाराष्ट्र देखील हतबल होईल आणि म्हणून मुख्यमंत्र्यांनी आपला कणखरपणा दाखवून या मंत्र्यांचे राजीनामे घेतलेच पाहिजे. केवळ ऑर्केस्ट्राचा परवाना परत केलेला आहे, परंतु रेस्टो बार आणि जे बार आहे ते मात्र सुरू राहणार आहे. परंतु अद्याप जरी त्या सेट्टीसोबतचा करारनामा संपुष्टात आणला असला तरी जे बारचा परवाना मात्र सुरू राहणार. परत मी सांगतो, हा परवाना रेस्टॉरंट आणि बार याच्यासाठी दिला होता. ऑर्केस्ट्राचा परवाना यांनी जर घेतला असेल आणि तो परवाना दिला असेल तर ऑर्केस्ट्राच्या परवान्याच्या नावाखाली तिथे डान्स बार चालू होता हे सिद्ध झालेलं आहे. डान्स बार तिथे होता हे सिद्ध झालेलं आहे. जो महाराष्ट्रात बंदी आहे, अनैतिक प्रकार म्हणून त्याला ओळखलं जातं आणि तिथे अश्लील हावभाव करत, अश्लील नृत्य करत मुली सापडलेल्या आहेत, गिरायकं सापडलेली आहेत, पैसे सापडलेले आहेत, त्याची व्हिडिओ फुटेज पोलिसांनी काढलेली आहेत. तुम्हाला जर ऑर्केस्ट्राचं परमिशन होतं तर तुम्हाला तिथे डान्स बार चालवायला परवानगी कोणी दिली होती? म्हणजे आम्ही मंत्री आहोत, आम्ही आमदार आहोत, आम्हाला कोणी विचारू शकत नाही? गृहमंत्रीपदाची जबाबदारी आमच्या घरात आहे, आम्हाला कोणी विचारू शकत नाही? हा जो काय माज आहे, हा माज उतरणं गरजेचं आहे. आणि त्यामुळे डान्स बारचा परवाना नसताना, त्याला परवानगी नसताना ऑर्केस्ट्राच्या नावाखाली जो काय धांगडधिंगा चालू होता आणि महाराष्ट्राच्या गृहराज्यमंत्र्याच्या घरात चालू होता. बघा, प्रश्न सर्वसाधारण माणसाने गुन्हा केला असता, त्याचं लायसन्स जप्त केलं असतं, त्याला शिक्षा केली असती, समजण्यासारखी गोष्ट आहे. पण ज्यांच्यावरती जबाबदारी आहे कायदा सुव्यवस्था सांभाळायची, ज्यांच्यावरती जबाबदारी आहे अनैतिक गोष्टींना प्रतिबंध करायची, हेच लोक अनैतिक गोष्ट करतायत कारण त्यांना असं वाटतं की आम्हाला कोण विचारणारं नाही आहे. आणि म्हणून आमचं मत असं आहे की गृहराज्यमंत्र्याचा राजीनामा हेच त्याचं उत्तर आहे. इतर बारवर छापे पडल्या, डान्स बारवर छापे पडल्यानंतर काय कारवाई केली जाते आणि आता सावली बारला कुठली सवलत दिली जाते? काय फरक? इतर डान्स बारवरती छापा पडल्यावरती त्यांच्यावरती वेगवेगळ्या कलमांतर्गत गुन्हा केला जातो, दाखवला जातो. जो नोकरनामा भरून दिलेला असतो, या नोकरनाम्याच्या अनुषंगाने हॉटेलचा मालक, हॉटेलचा मॅनेजर, तिकडे सापडलेले लोक, या सगळ्यांवरती कारवाई केली जाते. आणि त्याचबरोबर ज्याच्या नावाने परवाना आहे त्याच्यावर देखील कारवाई केली जाते. या चारही रेडमध्ये ज्यांच्या नावाने परवाना आहे त्यांच्यावरती आत्तापर्यंत कुठली कारवाई झाली नाही. म्हणून मी काल पोलीस स्टेशनला पत्र दिलेलं आहे की ज्यांच्या नावाने परवाना आहे, बाकीच्यांना, सर्वसाधारण माणसाला जो न्याय तुम्ही लावता तोच न्याय यांना देखील लागला पाहिजे. परवानाधारकांवरती कारवाई झालीच पाहिजे. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचं खातं बदलण्यात आलेलं आहे. ही कारवाई जी केलेली आहे ती योग्य आहे का? आणखीन त्यांचं मोठी कारवाई करायला आवश्यक होतं का? आणि तशीच कारवाई इतर पक्षांच्या मंत्र्यांना जे वादक असतात त्यांच्यावरती आवश्यक? आमचं म्हणणं असं आहे, कलंकित मंत्री जेवढे आहेत, मग त्याच्यामध्ये संजय शिरसाट आहेत, योगेश कदम आहेत, कोकाटे आहेत, त्यामध्ये संजय राठोड आहेत, या ज्यांच्यावरती अशा प्रकारचे आरोप आलेले आहेत, जे डागी झालेले आहेत, जे वाचाळवीर आहेत, अशा सगळ्या मंत्र्यांवरती राजीनाम्याची कारवाई झाली पाहिजे, ही आमची मागणी आहे विरोधक म्हणून. राहिला प्रश्न, काल कोकाटेंचं खातं बदललं आहे, म्हणजे पुन्हा त्यांना एक प्रकारे सूटच दिलेली आहे की तुम्ही काही करा. आता कोकाटेंना दिलंय कुठलं खातं? क्रीडा मंत्री. क्रीडा मंत्र्याचा आदर्श घेऊन मुलं क्रीडापटू बनतात. कोकाटेंच्या रमीचा आदर्श घेऊन तुम्ही जुगारी बनवणार आहात का? एक तर क्रीडा, म्हणजे मला वाटतं अजूनही रमी हा ऑलिम्पिकमध्ये आलेला नाही आहे की क्रीडा मंत्र्यांचा आदर्श घेऊन तुम्ही अजून काही क्रीडापटू तयार कराल. कोकाटेंना रमी खेळताना, म्हणजे ते कदाचित रमीचे एक्सपर्ट असतील, म्हणजे काय ते भविष्यामध्ये महाराष्ट्रासाठी रमीपटू तयार करणार आहेत का?
आणि असे रमीपटू तयार करणारे मंत्री महाराष्ट्राला नको आहेत. महाराष्ट्राला चांगले, ज्यांना क्रीडा विश्वातलं काहीतरी कळतं, ज्यांच्या माध्यमातून महाराष्ट्र क्रीडा क्षेत्रात भरीव कामगिरी करू शकेल, असे मंत्री महाराष्ट्राला हवेत. ही फक्त ॲडजस्टमेंट केलेली आहे आणि ही ॲडजस्टमेंट महाराष्ट्राला मान्य नाही. जो माणूस क्रीडा म्हणजे रमी खेळतोय, रमी हा जुगाराचा प्रकार आहे. पुन्हा जुगार हा अनैतिक प्रकारामध्ये बसतो. पुन्हा जुगार याला निर्बंध आहेत महाराष्ट्रामध्ये. आता त्यांच्यावर पण खरं जुगाराचे कलम लागायला पाहिजे होती, पण लागणार नाहीत, कारण सगळ्यांना वाचवायचंच ठरवलं आहे महाराष्ट्र सरकारने. आणि सगळ्यात वाईट काय वाटतं, मुख्यमंत्र्यांचा जेवढा स्वच्छ चेहरा आहे, हे सगळे मिळून मुख्यमंत्र्यांच्या चेहऱ्यावरती चिखल उडवत आहेत आणि मुख्यमंत्री हताशपणे बघत बसलेले आहेत. माणिकराव कोकाटेंना युवक कल्याण विभाग देखील देण्यात आला. युवकांना प्रोत्साहन, रमी कशी खेळावी, म्हणजे जिथे मिळेल तिथे खेळावी. म्हणजे अगदी विधानसभेत जरी तुम्ही भविष्यात गेलात तर तिकडे देखील रमी कशी खेळावी याचा आदर्श कोकाटेंनी दिलेला आहे. आणि आज या आदर्शवादी मंत्री या महाराष्ट्राचं काय भलं करतील, हा महाराष्ट्राच्या जनतेने विचार करायला पाहिजे. यामध्ये अजित पवारांनी प्रामुख्याने लक्ष घालून हे संपूर्णपणे कारवाई करणं गरजेचं होतं. कारण जर कोकाटेंचा जर आपण राजकीय प्रवास पाहिला तर जवळपास 8 पक्षांमध्ये देखील त्यांनी वारंवार तो बदल केलेला आहे आणि सातत्याने त्यांच्या इन्कममध्ये देखील वाढ आहे ती झाल्याचा आरोप आहे तो ठेवण्यात आलेला आहे. कुठेतरी दादा अजित तर कमी पडतायत या सर्व गोष्टींच्यामुळे. अजितदादांसारखा कडक शिस्तीचा माणूस मी त्यांच्या मंत्रिमंडळात काम केलेलं असल्यामुळे मी बघितलेलं आहे. परंतु आता मला असं वाटतं की सरकारच हतबल झालेलं आहे. प्रत्येकाला असं वाटतंय की कोणावरती कारवाई झाली तर हे सगळे आम्हाला सोडून जातील का, आणि सोडून गेले तर आमची काय अवस्था होईल. म्हणून नाईलाजास्तव यांना सांभाळण्याचं काम हे तिन्ही पक्ष करतायत. एकमेकाकडे बोटं दाखवत आहेत. ती आपल्याकडे एक ॲडव्हर्टाइजमेंट आहे, बरा तेरी कमीज मेरे कमीज से सफेद कैसी. आता तसं भला तेरी कमीज मेरे कमीज से गंदी कैसी, अशा प्रकारच्या टॅग लाईनच्या ॲडमध्ये या सगळ्यांना घ्यावं लागेल. त्याचं कारण असं आहे की प्रत्येक डागी दुसऱ्याकडे बोट दाखवते, त्याच्यावर कारवाई झाली तर मग माझ्यावर कारवाई करा. म्हणजे आपण महाराष्ट्राची चेष्टा करताय. सगळे गुन्हेगार हे सुटतायत आणि महाराष्ट्र फक्त बघत बसलाय. हे विरोधक म्हणून आम्हाला परवडणारं नाही. आम्ही ह्याच्यावर जरूर आवाज उचलणारच. माणिकराव कोकाटेंना क्रीडा मंत्री केल्यामुळे रमी या खेळाला राज्य खेळाचा दर्जा दिला जाईल अशी भीती व्यक्त केली जाते. मान्य आहे आपलं म्हणणं. कदाचित रमी हा खेळ ऑलिम्पिकमध्ये जावा अशी मागणी माणिकराव कोकाटेंकडनं येऊ शकते आणि ऑलिम्पिकमध्ये जाण्यासाठी ते प्रयत्न करू शकतात, कारण ते त्याच्यातले तज्ज्ञ झालेले आहेत. त्याच्यावर आता शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणात तात्काळ सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयानं नकार दिलेला असल्याची बातम्या आता समोर येते. बघा दुहेरी भास, दुहेरी कसं आहे. कालच सरन्यायाधीशांनी तेलंगणाच्या प्रकरणामध्ये अपात्रतेचा विषय आणि हे जे फुटीर गद्दार जे असतात यांच्या बाबतीमध्ये अतिशय स्पष्ट जजमेंट दिलेलं आहे. या जजमेंटमध्ये असं म्हटलेलं आहे की लोकशाहीसाठी घातक आहे हे, आणि त्याचा तात्काळ निर्णय द्यावा. आपण कसा हा विषय पेंडिंग ठेवू शकता, 90 दिवसात याचे आदेश देण्याचे आदेश दिलेले आहेत की याच्यावरती निर्णय घेण्याचे आदेश हे सरन्यायाधीशांनी एका बाजूला दिलेत आणि दुसऱ्या बाजूला सुप्रीम कोर्ट म्हणत आहे की पक्ष आणि चिन्ह जे चोरलं गेलं आहे त्याच्या बाबतीत ताबडतोब निर्णय घेण्याची गरज नाही. मला कळत नाही, न्यायदेवतेकडे आम्ही हातबलून उभे आहोत, बघतोय की न्यायदेवता कधी न्याय देईल. परंतु एकंदर परिस्थिती बघता न्यायदेवतेकडनं अपेक्षा आता हळूहळू दुरस होत चाललेली आहे. पण ज्या पद्धतीने आपण राज्यपालांची भेट घेतली, त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या देखील भेटीला गेलात, ही कारवाई म्हटली जाते की खाते बदल केले, ही त्यांच्यावरती कारवाई केली गेली. ही वाटते का ही कारवाई योग्यपणे? बघा, खून करायचा आणि त्याला समज देऊन सोडायचं, अनैतिक माय बहिणींचा अपमान करायचा, माय बहिणींना नाचवायचं आणि त्यांना फक्त समज देऊन सोडायचं आणि त्यांच्याकडनं फक्त परवाना परत घ्यायचा, ही कारवाई होत नाही. कारवाई गुन्ह्याच्या स्वरूपात होते. ज्या वेळेला जसा गुन्हा घडतो, भारतीय घटनेने जे काय अधिकार दिलेले आहेत
किंवा जे वेगळे कायद्याच्या गुन्ह्यांच्या बाबतीतले जे वेगवेगळे कायदे आहेत या कायद्यांनी त्या गुन्ह्याचं स्वरूप बघून त्याच्या शिक्षेची तरतूद केलेली आहे. आणि हा जो गुन्हा आहे की एका बाजूला माता भगिनींचा सन्मान म्हणून दररोज मान वर करून बोलतायत, ते माता भगिनींना ओघडे नागडे नाचवतायत. तुम्ही नीट कायद्याची जी काही डेफिनेशन आहे, गुन्हेगाराला शिक्षेची काय डेफिनेशन आहे ती त्याच्या गुन्ह्यावरती आधारित आहे. गृह राज्यमंत्र्याने गुन्हा केलाय हा सर्वसाधारण माणसाने केलेला नाही आहे. ज्याच्यावरती जबाबदारी आहे, ज्याने शपथ घेतलेली आहे, ज्याने शपथ घेतली आहे, संविधानाची शपथ घेतली आहे की मी कायद्याचं पालन करीन, माझ्यावरती पहिली जबाबदारी आहे कायद्याचं पालन करायची, आणि तोच कायदा मोडतोय, तर त्याच्या बाबतीत तर शिक्षा अधिक कडक असायला पाहिजे. आणखीन एक विषय आपण घेतलेला की वाळू चोरी संदर्भात आरोप करण्यात आले होते. पुरावे देखील आपण सादर केले, मुख्यमंत्र्यांकडे ते पुरावे दिले आहेत, परंतु यापुढे त्या संदर्भात काही अपडेट आलेली आहे का? अजूनही वाळू चोरी होते, पुरावे देऊन अजूनही वाळू चोरीचे प्रकार, वाळू सर्रास खेचली जाते. आपण आपले कॅमेरे पाठवा तिकडे. म्हणजे याचा अर्थ यांना अभय दिलं गेलेलं आहे. जे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धर्मवीर पिक्चरमध्ये स्वतःचं जे काय उदात्तीकरण केलं आणि दाखवलं की मी डान्स बार कसे फोडले, आणि विधानसभेत उभं राहून सांगितलं की मी डान्स बार फोडले, माया बहिणींची इज्जत राखली, ते उपमुख्यमंत्री शिंदे साहेब खेडमध्ये जाऊन त्याला सांगतायत तू काय काळजी करू नको, मी तुझ्या पाठीशी आहे. कुठले शिंदे खरे? धर्मवीर मधले शिंदे खरे का खेडच्या शिंदे सभेतले शिंदे खरे? हे महाराष्ट्राच्या जनतेने आता ओळखलेलं आहे. सर, आपण जर बघितलं धनंजय मुंडे आता मंत्रिपदासाठी लॉबिंग सुरू झाले, दोनदा मुख्यमंत्र्यांची त्यांनी भेट घेतली. मला माहित नाही ते कशासाठी मुख्यमंत्र्यांकडे भेटले, पण आमदार आहेत, त्यांना अधिकार आहे मुख्यमंत्र्यांना भेटायचा. त्यामुळे त्यांच्या भेटीवरती आत्ता मला टिप्पणी करण्याचं काही गरजच नाही, कारण मला माहित नाही ते कुठल्या कामासाठी भेटले, आणि आमदाराला मुख्यमंत्र्यांकडे जाण्याचा अधिकार आहे. कैलास गोरंट्याल यांनी काल भाजपमध्ये पक्षप्रवेश केल्यानंतर अर्जुन खोतकर यांनी त्याला गद्दार असं म्हटलेलं आहे. म्हणजे आता महायुतीमधला जो संघर्ष बघा, दोन गोष्टी आहेत. अर्जुन खोतकरांना त्याला गद्दार म्हणण्याचा अधिकार नाही आहे. प्रश्न असा आहे की तो त्यांचा अंतर्गत वाद आहे, त्या वादात आम्हाला जायची गरज नाही. आता हे दोघेही त्याच कॅटेगरीतले आहेत. आता ते एकमेकाला बघून घेतील, त्यांचा हिशोब काय असेल तो तर तिकडे निपटवतील. परंतु तिकडे भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना याच्यातला वाद अटळ आहे. लाडक्या बहिणींचा विषय आहे. जवळपास सामाजिक कल्याण विभागाचे 410 कोटी रुपये ते पुन्हा एकदा आता आम्हाला बघायचं आहे की त्याच्या बाबतीमध्ये सामाजिक न्याय मंत्री ज्यांनी फार मोठ्या डरकळ्या फोडल्या होत्या, माझ्या खात्याचा निधी पळवलेला आहे, माझ्या खात्याचा निधी नेलेला आहे, पत्र लिहिली, ते संजय शिरसाट कुठल्या वेळात लपून बसलेले आहेत. आत्ता जर बाहेर आले ना आणि बोलले ना निधी बाबतीत, त्यांना चिमटीसारखे उचलून बाहेर काढतील. आम्हाला बघायचंय 2 दिवसात संजय शिरसाट पत्रकार परिषद घेऊन बोलतायत का पळवलेल्या निधीबद्दल. आव्हान आहे माझं त्यांना. फार तोंड वर करून शिवसेनेवर बोलत होते ना, आता बोला सरकारवरती. ज्या अजितदादांच्या बद्दल तुमच्या तक्रारी होत्या शिवसेनेत असताना, त्या अजितदादांच्या बद्दल बोला. आता सांगा तुम्ही आता की निधी कसा पळवला म्हणून. अरे तुम्ही काही करू शकत नाही, तुम्हाला बीजेपीने गुडघ्यावरती बसवलेलं आहे, आता आयुष्यभर गुडघ्यावरच बसायचंय तुम्हाला. निवडणूक आयोग भाजपसाठी मतांची चोरी करत आहे असं राहुल गांधी म्हणतात. कसं पाहता? बघा, त्याच्या बाबतीत राहुल गांधी तिकडे जे बोलतायत त्यावरती मी ते भाषण करणं योग्य नाही. जे राहुल गांधी बोलतायत ते त्यांच्या पुराव्यासकट, माहितीसकट बोलतायत, आणि ते त्यांच्या पद्धतीने तो विषय पुढे नेत आहेत. ज्यावेळेला महाराष्ट्राचा विषय येतो त्यावेळेला आम्ही बोलतो. आता हे जे काही बिहारचे वगैरे विषय आहेत ज्याच्या बाबतीत ते बोलतायत, ते प्रश्न त्यांच्याशी संबंधित आहेत. सर, एक विषय आला ठाण्यामध्ये. राजन विचारे आणि नरेश मस्के यांच्यामध्ये जी
ऑनलाईन वॉर आहे ती कुठेतरी पाहायला मिळते. राजन विचारेंनी केलेलं वक्तव्य आहे त्याला पाहता नरेश मस्केंनी त्यांच्या विरोधातले बॅनर आहेत ते लावलेले आहेत आणि त्यांच्या देशभक्तीवरती आहेत तो प्रश्नचिन्ह उभा केलेला. बघा, मी या सगळ्यांना चांगलं ओळखतो आणि राजन विचारे हे निष्ठावंत शिवसैनिक आहेत आणि त्यांनी विचारलेले प्रश्न हे सत्य आहेत. त्याच्यामुळे राजन विचारे हे आमचे ठाण्यामध्ये लढत आहेत आणि आम्ही सगळे राजन विचारेंच्या बरोबर आहोत. सर, हिंदी में सवाल है। विपक्ष लगातार योगेश कदम के इस्तीफे की मांग कर रहा है। आप शुरुआत से उस मामले को उठा रहे थे। इस बीच बार का जो लाइसेंस है वो उन्होंने सरेंडर कर दिया है, क्या कुछ कहना है सर? देखो, बार का लाइसेंस सरेंडर करने से ये मामला शांत नहीं हो सकता है, क्योंकि बार का लाइसेंस सरेंडर क्यों किया? क्योंकि ऑर्केस्ट्रा का अगर लाइसेंस होगा तो उसमें डांस बार चलाने की परमिशन किसने दी नहीं थी. तो चोरी का माल जो पकड़ा गया है वो रिटर्न करने से चोर छूटता नहीं है, उसकी सजा होती है. आज उन्होंने लाइसेंस रिटर्न करने से वो इस मामले से बचेंगे नहीं, क्योंकि उन्होंने महाराष्ट्र के मंत्री बनने के समय एक शपथ ली है कि इस महाराष्ट्र के कायदा सुव्यवस्था को संभालने की जिम्मेदारी मेरी है, और उसका भंग उन्होंने ही किया हुआ है. आज योगेश कदम महाराष्ट्र के गृह राज्य मंत्री है, जिनके ऊपर ये जिम्मेदारी है महाराष्ट्र के कायदा सुव्यवस्था को अबाधित रखने की. और वो क्या कर रहे हैं? खुद के घर के लोगों के लिए डांस बार चला रहे. एक बाजू से लाडली बहना योजना चला रहे और दूसरे बाजू से अपने माता भगिनियों को डांस बार में डांस करवा रहे. ऐसे गृह मंत्री का इस्तीफा मुख्यमंत्री ने लेना ही चाहिए. सिर्फ डांस बार रिटर्न करने का परमिशन देने से या परवाना रिटर्न करने से, वो भी मैं जब कल पुलिस स्टेशन गया और मैंने पुलिस से मांग की कि आपने क्या कार्रवाई की, तो जाके परवाना रिटर्न कर लिया. आज इस बात को कम से कम 15 दिन हो गए. इस 15 दिन में उन्होंने क्यों नहीं परमिट रिटर्न कर दिया? उनको ये लगता है कि हमको पूछने वाला कोई नहीं है, हमको कोई सवाल नहीं कर सकता है, हमको कोई पूछ नहीं सकता है. ये जो सत्ता की मस्ती आई हुई है ना, ये उतारना ज़रूरी है. और मुझे अभी तो दया मुख्यमंत्री पे आ रही है कि मुख्यमंत्री जो कह रहे हैं और उनके बारे में ऐसी कोई शिकायत नहीं है. आज उनके मंत्रिमंडल में ऐसे दागी मंत्री बैठे हैं जिनका वो कुछ नहीं कर सकते, ऐसे मुख्यमंत्री, हतबल मुख्यमंत्री महाराष्ट्र को नहीं चाहिए. मुख्यमंत्री जो होना चाहिए वो एकदम सक्षम होना चाहिए. ऐसी जो स्थितियां है उसको संभालने की जिम्मेदारी मुख्यमंत्री की है. परमिट रिटर्न करने से, परमिट रिटर्न क्यों किया? पहले दिन तो आप बोल रहे थे कि हमने कुछ गलत नहीं किया, ऑर्केस्ट्रा है, अगर ऑर्केस्ट्रा का परमिट है तो गलत नहीं किया, तो परमिट रिटर्न देने की क्या ज़रूरत है? लेकिन वहाँ पर लड़कियाँ नाच रही थी, वहाँ पर जो चल रहा था, अनैतिक जो चीज़ें चल रही थी, वो पुलिस ने रिकॉर्ड कर ली है, जिसमें 22 बार वाले पकड़ी थी. ऑर्केस्ट्रा जब चलता है तो 5 लड़कियों को ही सिंगर का परमिट दिया जाता है, उनको गले में बैच पहनाया जाता है, उनके लिए अलग से एक स्टेज होता है. उस स्टेज से वो लड़कियां नीचे नहीं आ सकती है. वहाँ पर 22 लड़कियां डांस कर रही थी, पैसे उड़ाए जा रहे थे. उनका स्टाफ जो लड़कियों को इनकरेज कर रहा था डांस करने के लिए, ये सब शूटिंग में आया हुआ है, ये पंचनामा में आया हुआ है. और ये एक बार नहीं हुआ है, ये लगातार ये चौथी रेड है उनके ऊपर. 2023 में उनके ऊपर 3 रेड हो चुकी है. और हैबिचुअल ऑफेंडर जिसको कहते हैं, बार बार जो करता है अपराध, उसको हैबिचुअल ऑफेंडर कहते हैं, और उसके लिए कानून में एक सजा है. तो ये सजा सिर्फ परमिट देने से कम नहीं होगी. मुख्यमंत्री ने इनका रेजिग्नेशन लेना ही चाहिए. माणिकराव कोकाटे पर जो कथित तौर पे कार्रवाई हुई है, क्या आप उससे संतुष्ट हैं? विभाग बदलना ही केवल एकमात्र उपाय है या कैबिनेट से बाहर का रास्ता दिखाना चाहिए था? उनको, हमने तो सभी दागी मंत्रियों को कैबिनेट से बाहर रास्ता दिखाने की मांग की है. माणिकराव कोकाटे रमी खेलते हुए पकड़े गए, वो भी विधान परिषद में, जहाँ पर ये लोकशाही का सर्वोच्च मंदिर है. कल आप मंदिर में जाके जुआ खेलते बैठोगे
तो वो मंजूर नहीं है महाराष्ट्र की जनता को। ये विधान परिषद में रमी खेल रहे थे तो उनको सिर्फ उनका पोर्टफोलियो बदलने से उनकी छुटका नहीं हो सकती है। सर इनको क्रीड़ा मंत्री बनाया गया है। जैसे अभी पूछा कि क्रीड़ा मंत्री एक आदर्श क्रीड़ा मंत्री होता है जिसको देख के बच्चे क्रीड़ा क्षेत्र में प्रभावित होते हैं और कुछ अच्छा परफॉर्मेंस बताते हैं। इनको देख के क्या बच्चे रमी सीखेंगे? इनको देख के क्या महाराष्ट्र के रमी वीर तैयार होंगे? और ये महाराष्ट्र का खेल जो है, जो माणिकराव कोकाटे शायद मांग कर सकते हैं कि इसको ओलंपिक में ले लो करके। तो मुझे ऐसे लगता है कि जिनका आदर्श होता है वही मंत्रिमंडल में होने चाहिए। ऐसे लोगों को घर का रास्ता ही बताना चाहिए। अजीत सर, पवार मालेगांव केस में कल फैसला आया। कोर्ट ने जो एक्यूज थे जिनके ऊपर मामला चल रहे थे उन सभी को बरी किया है। 2006 में भी जो घटना हुई थी बॉम्ब ब्लास्ट में भी इसी तरीके का निष्कर्ष जो है वो सामने आया है। कैसे देखते हैं इस पूरे कोर्ट प्रोसीडिंग को? दूसरी तरफ एटीएस के पूर्व अधिकारी उन्होंने कहा है कि आरएसएस के जो चीफ है मोहन भागवत, उनको भी इसमें अरेस्ट करने के लिए मुझे पर गिरफ्तार दबाव मांग की गई थी। दबाव था। देखो, मेरा यही कहना है सर समझ कि कोई भी चीज़ों में राजनीति नहीं होनी चाहिए। ये दोनों भी केसेस जो है, ये दोनों को केसेस में सभी लोग बरी हो चुके हैं। तो ये केसेस को चलाने की जिम्मेदारी, आरोपी को सजा देने की जिम्मेदारी ये गवर्नमेंट पे और पुलिस पे होती है कि उसको ठीक ढंग से उसकी जांच हो जाए, ठीक ढंग से उसकी चार्जशीट बने, ठीक ढंग से उसके जो एविडेंस है वो कोर्ट में प्रोड्यूस करे, ठीक ढंग से उसको आर्ग्यूमेंट करके कन्विक्शन दिलाए। ये काम पब्लिक सॉलिसिटर का होता है। तो ये काम और पुलिस की तपास, इसको सही ढंग से देखना चाहिए। कौन से ग्राउंड पे इनको बरी किया है वो देखना चाहिए और वो देख के दोनों केस में गवर्नमेंट में इसको स्क्रूटिनाइज करके इसके ऊपर निर्णय लेना चाहिए। सर वैसे, महायुति जो- सरकार से महायुति सरकार में सर अब तक 2 जो हैं वो इस्तीफे लिए गए। दोनों इस्तीफे एनसीपी अजित पवार गुट की तरफ से, जो पहले मुंडे उसके बाद माणिकराव कोकाटे। तो ऐसे में क्या अब एकनाथ शिंदे पर दबाव बढ़ रहा है, क्योंकि उनके जो मंत्री हैं उनके वजह से भी मुख्यमंत्री की जो इमेज है वो धूमिल हो रही है। क्या हो गया है, सफ़ेद पूरा शर्ट डाल के मुख्यमंत्री बीच में बैठे हैं और बाजू में दो जो बैठे हैं उनके ऊपर कीचड़ उछाला गया है। अब वो एक दूसरे का कीचड़ बता रहे हैं कि उनके पहले रेजिग्नेशन ले लो, इनके पहले रेजिग्नेशन ले लो। मतलब गुनाह तो सभी ने किया हुआ है। मुख्यमंत्री डर रहे हैं कि अगर मैंने कार्रवाई की तो शायद कल मेरा, ये लोग ने अगर समर्थन निकाल के लिया तो मेरा क्या होगा, ये शायद डर उनके मन में होगा। और उन्होंने ही उनको पनाह दी थी। उनको मालूम थे ये सब लोग कैसे हैं। जिस भारतीय जनता पक्षाने कहा गए वो किरीट सोमैया, जो किरीट सोमैया जोर जोर से चिल्ला रहे थे, अब उनकी हिम्मत है क्या इनके ऊपर बोलने की? ये दागी मंत्रियों पे, उनको तो घर पे बिठा दिया है। जैसे ही गवर्नमेंट आ गया, आज ये दागी मंत्री जो है जिनके ऊपर उन्होंने आरोप लगाए थे, आज किरीट सोमैया कहां पर है? हम तो चाहते हैं वो आए। जिस तरह से हमारे खिलाफ चिल्ला रहे थे ना, उस तरह से अभी चिल्लाना चाहिए। नहीं तो लोगों को ये पता चलेगा कि वो एजेंट का काम कर रहे थे। शिवसेना की भाषा में मैं गलत शब्द इस्तेमाल कर सकता हूँ, लेकिन लोगों की भाषा में ये समझ में आ रहा है वो कौन सा काम कर रहे थे। वो सुपारी का काम कर रहे थे। सिर्फ लोगों के ऊपर आरोप करो और उनको भारतीय जनता पक्ष में ले आओ। सर हिंदी में एक अंतिम एकनाथ सवाल। शिंदे ने जिस तरीके से कहा था कि लाडली बहन योजना में किसी भी लोगों को निकाला नहीं जाएगा, अनेक भाषणों में वो लगातार कहते हैं कि लाडली बहन का ये खिताब मिलना सबसे बड़ी बात है। लेकिन जिस तरीके से न्याय विभाग द्वारा जो है लगातार महिलाओं को जो कम किया जा रहा है, उसमें से 2100 रुपये देने का वादा किया गया था, लेकिन उसको कम करके 1500 रुपये दिए। देखो, मैं अभी फिर से कह रहा हूँ कि लाडली बहन योजना इन्होंने बहुत जोर शोर से चलाई। गवर्नमेंट आई उसके ऊपर। आज जिस तरह से लाडली बहन योजना का अपमान हो रहा है, जिस तरह से उसको स्क्रूटिनी में डाला है, जिस तरह से लोगों को निकाला जा रहा है, जिस तरह से लड़कों और लाडली बहनों को
लाडली बहनों को जिस तरह से उनके हक से बाजू निकाला जा रहा है, अभी तो पता चला है कि उसमें जेंट्स भी थे, तो किसने स्क्रूटिनी की? कौन सी एजेंसी थी? सिर्फ वोट खरीदने के लिए पैसे दिए थे क्या? आज तुम्हारा काम हो गया तो लाडली बहना को बाहर निकालने का काम चल रहा है। और जो एकनाथ शिंदे जोर जोर से बोल रहे थे मैं मेरी बहनों का अपमान होने नहीं दूंगा, आज उनके खाते के पैसे कम हो रहे हैं। सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट कहां पर है? आज उनकी हिम्मत है सामने आके बोलने की कि मेरे खाते के पैसे कम क्यों किए? जिस अजित पवार को लेके वो हमारे शिवसेना में थे उस वक्त चिल्ला रहे थे, आज उनकी हिम्मत है बोलने की। कल एक सिर्फ लेटर लिखा तो उनको डांट पड़ी। इनकी किसी की आज हिम्मत नहीं है, ये सब डरे हुए लोग हैं। संजय शिरसाट तो कोई बिल में छुपा है मुझे मालूम नहीं, सामने आओ बोलो कि मेरे खाते के पैसे क्यों निकाले। सर एक सवाल ये है, मालेगांव सर बम ब्लास्ट पे आरोपी को बरी करने के बाद देवेंद्र फडणवीस ये कहते हैं कि आतंकवाद जो है वो भगवान। मेरा तो पहले दिन से ये कहना है, कोई आतंकवाद भगवा नहीं होता है, कोई आतंकवाद हरा नहीं होता है, कोई आतंकवाद पीला नहीं होता है, आतंकवाद को कलर नहीं होता है। आतंकवाद आतंकवाद है, फिर वो किसी ने भी किया हो, हिंदू ने किया हो, मुसलमान ने किया हो, क्रिश्चियन ने किया हो, सिख ने किया हो, किसी ने भी किया हो, आतंकवाद आतंकवाद होता है, उसको कोई धर्म नहीं होता है। और ऐसे कोई नाम से कोई आतंकवाद चलता नहीं है। लेकिन सर, उसके एक- पृथ्वीराज चौहान ने बोला है कि ये भगवा दहशतवाद नहीं है लेकिन सनातनी दहशतवाद है। देखो मैं फिर से कह रहा हूँ कि हम आतंकवाद को सिर्फ आतंकवाद कहते हैं, बाकी हम जानते नहीं हैं। आतंकवादी आतंकवादी होता है, फिर वो कोई भी धर्म का हो, कोई भी जात का हो, वो आतंकवादी आतंकवादी ही होता है और उसको कड़ी से कड़ी सजा ही मिलनी चाहिए। महाराष्ट्र में हुए विधानसभा चुनाव को लेकर और बिहार में होने वाले चुनाव का हवाला देते हुए राहुल गांधी ये कह रहे हैं कि वोटों की चोरी चुनाव आयोग कर रहा है और वो बीजेपी के लिए कर रहा है। महाराष्ट्र के विधानसभा चुनाव का हवाला दिया उन्होंने, और जो बिहार में एसआईआर की प्रक्रिया चल रही है उसका हवाला देते हुए कहा है, क्या कहना है? महाराष्ट्र के वोटों का अभी तक हिसाब नहीं मिल रहा है। हम बहुत दिन से ये चीज़ें मांग रहे हैं, इलेक्शन कमीशन से लगातार हम लड़ रहे हैं कि जो वोट बढ़ गए उसका हिसाब नहीं मिल रहा है। जो हमारे जितने भी पॉइंट्स महाराष्ट्र के इलेक्शन को लेके हमने दिए थे चुनाव आयोग में, आज उसका कोई सही जवाब नहीं आ रहा है। अभी बिहार की चुनाव आने वाली है, जिस तरह से महाराष्ट्र की चुनाव गड़बड़ी करके जीते उसी तरह से बिहार के भी चुनाव गड़बड़ी करके जीतने का उनका इरादा होगा। सर ठाणे में जिस तरीके से सैटिस प्रकल्प जो है राजन विचारन ने जब वो सांसद थे उस दौरान उन्होंने लेके आया था, उसको लेकर नरेश मस्के जिस तरीके से उनके ऊपर आरोप करे, देशभक्ति को लेकर उनको जो सवाल उठाए जा रहे हैं, उन्होंने दौरा भी किया और कहा कि 7 साल इतनी देरी क्यों हो गई इस ब्रिज को बनने में। उसका जवाब राजन विचारे साहब देने में समर्थ है, वो दे सकते हैं। उनको अच्छी तरह से मालूम है, वो शिवसैनिक है, वो नगर सेवक थे, वो आमदार थे, वो खासदार थे, तो सभी चीज़ें उनको ठीक ढंग से मालूम है, तो उसका जवाब वो दे रहे हैं। और वो जो जवाब दे रहे हैं वो शिवसेना उनके पीछे खड़ी है। मालेगांव ब्लास्ट का इंक्वायरी करने वाले सोलापुर के एक पूर्व ATS अधिकारी है, जिन्होंने कहा था कि उस टाइम मुझ पर एक दबाव था कि RSS चीफ मोहन भागवत को अरेस्ट करने के लिए। इस तरह से अभी देखो कौन क्या बोल रहा है, कौन क्या बोल रहा है, उसका जवाब तो मैं यहाँ से नहीं बैठ के दे सकता हूँ ना। जो दे रहा है उन्होंने ये प्रूव करना चाहिए सब। तर काल सगळे आरोपी काल निर्दोष सुटले, काही NIA कुठे कमी पडली तपासामध्ये असं मी परत सांगितलं ना, ह्या सगळ्या गोष्टी आता आपण कुठल्या ग्राउंडवरती केसेस सुटल्या हे सगळं तपासण्याची गरज आहे की का कोर्टाने त्यांना निर्दोष सोडलं, कोर्ट अशा कन्क्लुजनला का आलं, आपण कुठे कमी पडलो, हे बघून आता त्या त्या यंत्रणांनी ठरवायचंय। सर देश में लॉ एंड ऑर्डर की बात हो रही है। पुणे में एक बहुत इम्पोर्टेंट घटना हुई है जहां पर एक मुस्लिम परिवार जो है जिनके फैमिली ने जो है डिफेंस में अपने डिफेंस को सर्व किया था, उनके फैमिली में रात को 12 बजे बजरंग दल के लोग उनके साथ साथ 2 पुलिस ऑफिसर जाते हैं और उनके घर पे परिवार में औरतें बच्चे ये सारे लोग रहते हैं और उनसे आधार कार्ड मांग के वो सारी चीज़ें तोड़ देते हैं और उनको कहा जाता है कि आप बांग्लादेशी हो और आप यहाँ से चले जाइए। मुझे तो ऐसे लगता है कि देखो
ये काम कोई पार्टी का नहीं है। अगर कोई गलत काम कर रहा है तो उसके ऊपर एक्शन लेने का काम ये पुलिस का है। अगर कोई बांग्लादेशी नागरिक है लेकिन एक तो डिफेंस में सर्विस किए हुए लोगों के ऊपर इस तरह से शंका लेने का कोई कारण नहीं है, क्योंकि अगर मैं डिफेंस में भर्ती हो रहा हूँ तो मेरी पूरी जांच की जाती है। मैं ऐसे तो मुझे कोई डिफेंस में लेगा नहीं। अगर उस आदमी ने डिफेंस के लिए सर्विस की है तो उसकी तो जांच हुई होगी। तो ऐसे समय पे कोई भी कार्रवाई उसके ऊपर करना ये गलत है, क्योंकि जो लोग देश की सेवा कर रहे हैं उनके ऊपर कोई संदेह नहीं होना चाहिए। सर कई सारे कांग्रेस के नेता ये कह रहे हैं कि साध्वी प्रज्ञा को बचाने के लिए ही 2014 में एक केस जो एटीएस से नायक को दिया गया, उसके बाद 19 में उन्हें भोपाल से टिकट दिया जाता है, सांसद बनाया जाता है ताकि ये केस कमजोर हो जाए और उन्हें बरी किया जाए। क्या लगता है सर, प्री प्लान बीजेपी? नहीं, मुझे तो इसमें देखो, इसमें मेरा कहने का, क्योंकि ये सब चीज़ें जो है वो इन्वेस्टिगेशन की थी, वो कोर्ट में प्रोड्यूस करने की थी, उसके ऊपर कोर्ट ने निर्णय लेने की थी। आपने देखा है कि इस साल में 2 डिसीजन हो गए। एक तो मुंबई बॉम्बे ब्लास्ट में, रेलवे बॉम्बे ब्लास्ट में भी आरोपी छूटे, मालेगांव में छूटे। तो ऐसा कोई उसमें जानबूझ के कुछ चीज़ें हुई होगी ऐसा मुझे तो नहीं लग रहा है। अब जो चीज़ें ट्रायल पे गई होगी वो ठीक ढंग से गई है नहीं गई है वो अभी इन्वेस्टिगेशन के मैटर है। गवर्नमेंट इसमें खुद देखना चाहिए कि क्या हुआ है, उसके ऊपर गवर्नमेंट अपनी प्रतिक्रिया दे सकती है। सर, एक शेवटचा प्रश्न, महादेव मुंडे हत्या प्रकरणात एसआयटी स्थापन करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले। ज्ञानेश्वरी मुंडे जेव्हा भेटले मुख्यमंत्र्यांना त्यानंतर ही एसआयटी स्थापन करण्यात बघा, गेले कित्येक महिने ज्ञानेश्वरी मुंडे न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत आणि त्या पहिल्या दिवसापासून सांगतायत की वाल्मिकी कराडचा माझ्या पतीच्या हत्येशी संबंध आहे, परंतु अजूनपर्यंत त्याच्यामध्ये कोणी लक्ष दिलं नव्हतं। पण काल त्या मुख्यमंत्र्यांना भेटल्या, मुख्यमंत्र्यांनी प्रकरण समजून घेतलं आणि त्याच्यात त्यांना न्याय मिळेल असा त्यांना विश्वास दिलेला आहे। एसआयटी स्थापन झालेली आहे, एसआयटीच्या माध्यमातून त्यांना न्याय मिळेल अशी आम्ही अपेक्षा करतो। धन्यवाद। थैंक यू सर। थँक्यू सर.